नमो बुद्धाय, जय भीम। सिरसम बुद्रुक येथे भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत 10 दिवसीय धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारोप संपन्न झाला। हिंगोली तालुक्यातील मौजे सिरसम बुद्रुक येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा हिंगोली महिला शाखेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 10 दिवसीय धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिर पंचशील बुद्ध विहार सिरसम बुद्रुक तालुका जिल्हा हिंगोली येथे दिनांक 17 मार्च मंगळवार 2026 रोजी पार पडला। शिबिराचा सांगता समारोप प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पुष्पपूजन करून अभिवादन करण्यात आले। उपस्थित मान्यवर व गावातील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका सर्वानुमते पंचशील ग्रहण करण्यात आले। 10 दिवस प्रशिक्षण घेतलेल्या उपासिका व बालिका यांनी आपले मनोगत व्यक्त केले। धम्म आम्हाला माहित होता, पण धम्माचे शुद्ध आचरण कसे करावे या शिबिरातून आम्हाला कळाले। असे प्रशिक्षण शिबिर आमच्या गावात राबविल्यामुळे महिलांना धम्माची योग्य माहिती मिळाली, असे मत आयुष्यमान नारायण गोमाजी पठाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले। केंद्रीय शिक्षिका आयुमानिनी ज्योतिताई कुंटे यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला खरा धम्म कळाला, असे मत उपासिका आणि बालिका यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले। 10 दिवस प्रशिक्षण शिबिरामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या उपासिका आणि बालिका यांना महिला जिल्हा अध्यक्ष आयुमानिनी सुनीताताई आवटे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। यानंतर महिला जिल्हा अध्यक्ष आयुमानिनी सुनीताताई आवटे यांच्या हस्ते भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखेची स्थापना करण्यात आली। कार्यक्रमास केंद्रीय शिक्षिका आयुमानिनी ज्योतिताई कुंटे नांदेड, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुमानिनी सुजाताताई घोंगडे जिल्हा उपाध्यक्ष संस्कार विभाग, आयुमानिनी उषाताई काशीदे कोषाध्यक्ष, आयुमानिनी मीनाक्षी जमदाडे सचिव संस्कार विभाग, आयुमानिनी केंद्रीय शिक्षिका अलकाताई दुपारे ह्या उपस्थित होत्या। उपस्थित मान्यवर महिलांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजक आयुष्यमान उत्तमराव पाईकराव, आयुमानिनी चतुराबाई उत्तम पाईकराव यांचा विशेष सन्मान जिल्हाध्यक्षा आयुमानिनी सुनीताताई आवटे यांच्या हस्ते करण्यात आला। भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष आयुमानिनी सुनीताताई आवटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। प्रसंगी बोलताना कोणत्याही समाजाची प्रगती ही महिलांच्या शिक्षणाच्या प्रगतीवरून मोजली जाते। भारतीय संविधानाने दिलेले अधिकार आणि कर्तव्य आपण स्वीकारले पाहिजे व अंगीकारले पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले। गावातील पंचशील महिला मंडळ, बौद्ध उपासिका बालिका मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुमानिनी मीनाक्षी जमदाडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार आयुमानिनी चतुराबाई उत्तमराव पाईकराव ग्राम शाखेच्या अध्यक्षा यांनी मानले। शेवटी सरनत्ते गाथा घेऊन समारोप करण्यात आला। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान।